आज आपण हॉर्मोनच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत आणि महत्त्वाचा हॉर्मोनचा आजार म्हणजे पीसीओडी पॉलिसिस्टिक ओव्हरी डिजीज म्हणजे काय। या आजारामध्ये अंडाशयामध्ये स्त्रीबीजाची वाढ खुंटते आणि त्यामुळे अंडाशयाची साईज वाढते। पीसीओडी म्हणजे काय? या आजारामध्ये अंडाशयामध्ये स्त्रीबीजाची वाढ खुंटलेली असते आणि त्यामुळे या वाढ खुंटलेल्या स्त्रीबीजामधून गरज नसताना देखील स्त्रियांमध्ये पुरुषांचे रसांचे प्रमाण वाढते आणि असे झाल्यास त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, ज्याला आपण ॲक्ने म्हणतो, किंवा पुरुषांसारखे चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर, हातांवरती, पायांवरती जाड काळे केस येतात, ज्याला आपण हर्सुटिझम म्हणतो। या आजारामध्ये स्त्रियांमध्ये पाळीमध्ये अनियमितता येते, पाळी उशिराने येणे किंवा गरजेपेक्षा आधी येणे, पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होणे हा त्रास होतो। प्रौढ वयामध्ये पीसीओडीच्या आजारामुळे गर्भधारणा होण्यामध्ये उशीर होतो किंवा नेहमी गर्भपात होतो। आणि महत्त्वाचं हे पीसीओडी आजार होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वजन गरजेपेक्षा जास्त असणे, लठ्ठपणा असणे आणि जीवनशैलीतील योग्य बदल करणे, म्हणजेच आहाराच्या सवयी बदलणे आणि नियमितपणे 45 मिनिट ते 1 तास व्यायाम करणे हा पीसीओडीच्या आजाराच्या ट्रीटमेंटचा एक महत्त्वाचा भाग आहे। याचबरोबर पीसीओडीच्या आजारामध्ये हॉर्मोनची ट्रीटमेंट दिल्यानंतर गर्भधारणेमध्ये आपल्याला मदत होते। पीसीओडी असणाऱ्या व्यक्तींना गर्भधारणेच्या वेळी डायबिटीज होणे किंवा भविष्य काळामध्ये मधुमेह होणे किंवा हृदयाचे आजार होण्याचे प्रमाण जास्त असते आणि जीवनशैलीतील बदल जेवढ्या लवकर वयात चालू होईल तेवढे हे हृदयाचे आजार आणि मधुमेह पीसीओडी व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त काळ टाळता येतात।